करणार आहोत। हॉटेल पॉलिटिक्सच्या मुद्द्यावर नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। सुरुवातीलाच टॉप 9 बातम्या शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स। मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही। फडणवीस दाओसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नाही, महाराष्ट्राच्या विकासासाठी। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। महापौर पदासाठी 2.5 वर्ष फॉर्म्युल्याच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावरून सस्पेन्स कायम। महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स। शिवसेनेचे 29 नगरसेवक 60 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताजलँड एंडमध्ये मुक्कामी। पुढील आदेशाची वाट पाहतोय। ताजलँड एंडमधील नगरसेवक अंजली नाईक यांची TV9 ला प्रतिक्रिया। ॲव्हरेज शिंदे साहेबांकडे पण आहे, 33% ॲव्हरेज हा तिकडे उपाट्याकडे आहे। त्या अनुषंगाने आता पुढच्या प्रक्रिया होतील आणि कमी जास्त समीकरण होत राहतात। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा। तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्या म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण। हे आता त्यांना त्यांची भीती आहे। त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। आता कुठेही पळवापळवी होणार नाही। आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कुठेही पळवापळवी नाही आहे। आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत, त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहणार अशी रणनीती। 2017 मध्ये ठाकरेंचा महापौर होतेवेळी भाजपनं घेतली होती माघार। 2017 सारखीच रणनीती आताही असल्याची चर्चा। मुंबईत महायुतीचा महापौर होणार। फडणवीस आणि शिंदेंची फोनवर चर्चा। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। दोन्ही प्रमुख नेते दाओस दौऱ्यानंतर एकत्र बसून यावर तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार।